नंतर दिल्लीची केस हो, एक का दोनच स्टोअर खरंय, अपेक्षा काय होती आणि कुठच्या कुठं गेलंय खरंय. आणि गाडगिडांचं सो कसं आहे माहितीये का, हिंदीत असं म्हणतं ना, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. हम्म, तसं आहे ना, की मी आयपीओ घेऊन येणार आहे. तुम्हाला करायचंय का नाही इन्व्हेस्ट तुम्ही तुम्ही ठरवा. आता हे रादर दॅन आपण एखाद्या कंपनीबद्दल बोलत राहणं, की हम्म, याला ह्याचे काय हिरो होंडाचे का काहीतरी हिरो मोटोची काहीतरी त्यांची शोरूम होती. अगदी हम्म. 2 शोरूम आणि 8 एम्प्लॉयी का असं काहीतरी होतं. आणि काहीतरी भयंकर मोठ्या आकड्याचं त्यांना एक ओव्हर सबस्क्रिप्शन मिळालं होतं. टू बी ऑनेस्ट ही वन ऑफ ऑड केसेस होते असे. ओके हे काही म्हणजे तेवढी जेवढी त्या कंपनीची बातमी झाली होती, त्याच्या आधीही तुम्हाला कुठली अशी पटकन नाही आठवणार, त्याच्यानंतरही अशी पटकन नाही आठवणार हम्म, तुम्हाला. म्हणजे एवढा कमी बिझनेस आणि एवढं जास्त ओव्हर सबस्क्रिप्शन आहे असं. सो ह्याला आयपीओ फ्रेन्झी म्हणतो आपण. फ्रेन्झी म्हणजे काय? येईल त्याच्यात मला पैसे घालायचे. कुठलाही आयपीओ देत मला त्याच्यात पैसे घालायचे. अर्धेहून जास्त लोकं तर बघतही नाहीत, की नक्की ही कंपनी काय करते. विचारलं ना, पैसे टाकले का? हो. काय करते कंपनी? काय माहिती ग्रे मार्केट प्रीमियम एवढा होता म्हणून टाकलं. हम्म, सो ग्रे मार्केट प्रीमियम हा काही एक पॅरामीटर म्हणजे एकमेव पॅरामीटर तर नक्कीच नसू शकतो, की लोकांनी त्याच्यात पैसे गुंतवले पाहिजेत त्याच्यावरनं म्हणून. हम्म, सो मी माझ्या चॅनलवरनं तर कायम सांगते, की सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला तो बिझनेस काय करतो, हे तरी हम्म. तुम्हाला 2 वाक्यांमध्ये निदान सांगता आलं पाहिजे. आता ओके पी.एन. गाडगीळचं जसं तुम्ही उदाहरण दिलं. सोपा बिझनेस आहे तुलनेने, की हम्म, ज्वेलरी बिझनेस आहे. एखादी कंपनी आहे जी माझ्याकडनं पैसे उचलणार आहे. अजून दुकानं उघडणार आहे त्या पैशांमधनं किंवा त्यांनी जे लोन्स घेतलेले आहेत, ते लोन्स रिपे करण्यासाठी हे पैसे वापरणार. हम्म, हे कुठल्याही इन्व्हेस्टरनी हे लक्षात घ्यावं, की मला ती कंपनी काय करते. त्यांनी जो आयपीओ मधनं जमवलेला पैसा आहे, तो ते कशासाठी वापर करणार आहेत. हम्म. एवढ्या निदान 2 प्रश्नांची माझ्याकडे उत्तरं पाहिजेत, तर तुम्ही विचार करा, की मी याच्यात गुंतवले सो आर यू पाहिजेत का नाही. सजेस्टिंग की लोक जुगार खेळतात इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टिंग मनी अ, जुगार थोडासा आय एम हार्श नॉट शब्द आहे हार्श शब्द असू शकेल. हम्म. बट मी हे म्हणेन सगळे त्यांचा लक आजमावायचा प्रयत्न करतायत. हो हो की मी मी आयपीओ टाकून तर बघतोय पैसे, झालं डबल झाला तर झाला. सो असं आयडियली नाही करायला पाहिजे. म्हणजे मला तरी जेवढे लोकं विचारतात म्हणतात निदान या 4-5 गोष्टी तरी माहिती असाव्यात तुम्हाला आणि मग तुम्ही पैसे गुंतवा. राईट कारण पैसे कमावण्यासाठी जेवढे कष्ट घेतायत, त्याच्या निदान 1% कष्ट तरी ते कंपनी आपलं काय अर्थ करते. आर्थिक ज्ञान वाढवण्यासाठी एक्झॅक्टली तेवढं ओके तरी करायला